हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण बघणार आहोत सिंगापूर डे 2 एक्सप्लोरिंग युनिव्हर्सल स्टुडिओज. तर डे 2 ची सुरुवात आम्ही केली साऊथ इंडियन ब्रेकफास्टने. तर आता तुम्ही म्हणाल सिंगापूरमध्ये साऊथ इंडियन ब्रेकफास्ट व्हॉट? तर येस, तर इथे लिटिल इंडिया एरियामध्ये मुरुगन इडली नावाचं फेमस रेस्टॉरंट आहे. इथे आम्ही मस्तपैकी डोसा, वडा, इडली हे इथल्या चविष्ट चटणी आणि सांबार सोबत खाल्लं. भरपेट नाश्ता करून आणि डोसा, इडली, सांबार, चटणी ही रील करून आम्ही निघालो युनिव्हर्सल स्टुडिओ एक्सप्लोर करायला. वाटेत सिंगापूर फ्लायर, मरीना बे सँड्स एरिया, गार्डन्स बाय द बे याच्या शेजारून 6 लेन्सच्या वन वे रोडवरून मस्त राईड एन्जॉय करत आम्ही पोहोचलो सेंटोसा आयलँडला. कॅब सोडून इथे पोहोचण्याचे काही इतर वेज पण आहेत. यातील पहिला MRT प्लस सेंटोसा मोनोरेल. मेट्रोने विवो सिटी मॉलला पोहोचा, तिथून सेंटोसा मोनोरेल घ्या. दुसरा MRT प्लस सेंटोसा बोर्डवॉक. MRTने विवो सिटी मॉलला पोहोचा, नंतर सेंटोसा बोर्डवॉकने इकडे पोहोचा. तिसरा केबल कार. माउंट फेबर यू हार्बर फ्रंटवरून केबल कारने तुम्ही मर्लायन स्टेशनला पोहोचा, मग बस किंवा सेंटोसा एक्सप्रेस पकडा. हा ऑप्शन थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, पण छान मेमरीज क्रिएट होतील. चौथा बस. हार्बर फ्रंट्सवरून तुम्ही RWS8 या बसने डायरेक्ट सेंटोसाला पोहोचा. तर आता वेलकम टू युनिव्हर्सल स्टुडिओज. अरे 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 अरे, तिकीट तर राहिलेच. तर इथे 2 प्रकारचे तिकीट्स आहेत. पहिलं स्टँडर्ड वन डे ॲडमिशन. इथे अडल्टसाठी 79 to 84 सिंगापूर डॉलर्स म्हणजे 5,500 ते 5,800 रुपये पर हेड. आणि चाइल्डसाठी 61 to 64 सिंगापूर डॉलर्स म्हणजे 4,000 ते 4,200 रुपये पर हेड. आणि सिनियर सिटीजनसाठी 43 ते 44 सिंगापूर म्हणजे 2700 ते 2900 रुपये. 4 वर्षांच्या खालच्या मुलांना फ्री एंट्री आहे. दुसरा एक्सप्रेस पास म्हणजेच तुम्हाला लाईन स्किप करून जर डायरेक्ट एंट्री हवी असेल तर हा पास अवेलेबल आहे. यात पर राईड एकदा स्किप करायचे असेल तर स्टँडर्ड तिकीट प्लस 30 सिंगापूर डॉलर म्हणजेच 2100 रुपये जास्त. आणि पर राईड अनलिमिटेड स्किप करायचे असतील तर 50 ते 100 सिंगापूर डॉलर म्हणजे 3500 ते 7,000 रुपये जास्त. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथलं तिकीट घ्या. अरे आता हे घेणार तरी कुठून? तर इथे ऑफलाईन तिकीट काउंटर आहेच, पण यापेक्षा आय विल सजेस्ट की तुम्ही ऑनलाईन तिकीट्स घ्या, म्हणजे तुम्हाला स्वस्त पण मिळतील आणि तुमच्या लाईनमध्ये वेळ जाणार नाही. आता हे तिकीट्स तुम्ही क्लूक या वेबसाईटवरून घेऊ शकता. या रिलेटेड तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. आता फायनली वेलकम टू युनिव्हर्सल स्टुडिओज. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी क्विक इन्फॉर्मेशन. युनिव्हर्सल स्टुडिओ हे एक वर्ल्ड क्लास थीम पार्क आहे. यात हॉलिवूड चित्रपटांवर आधारित राईड्स, शोज आणि अट्रॅक्शन्स बघायला मिळतील. इथे गेल्यावर आम्हाला ही राईड करू की ती राईड करू की काय काय करू असं झालं होतं. तर आता मी तुम्हाला इथल्या मेजर राईड्सबद्दल शॉर्टमध्ये सांगतो. पहिली बॅटल स्टार गॅलेक्टिका मधले ह्युमन आणि सायक्लॉन. या 2 इंटेन्स स्पीड राईड्स आहेत. झपकन वर जाते, परत झपकन खाली, मग उलट सुलट. ॲड्रेनलिन रश फील करायचा असेल तर या राईड्स नक्की करायला पाहिजे. कंट्रोल उदय, कंट्रोल. हा ठीक आहे. दुसरी रेव्हेंज ऑफ द मम्मी. अंधारातली रोलर कोस्टर राईड आहे. इथल्या अचानक ट्विस्ट आणि टर्न्स आणि इथल्या भारी स्टोरीलाईनमुळे माझी फेवरेट राईड आहे. तिसरी ट्रान्सफॉर्मर्स द राईज. ही एक 3D मोशन एम्युलेटर राईड आहे. ही राईड म्हणजे एकदम रिअल आणि भारी एक्सपिरियन्स आहे. चौथी ज्युरासिक पार्क रॅपिड ॲडव्हेंचर. ही एक वॉटर राईड आहे. याच्या शेवटी तुम्ही नक्की भिजणारच. पाचवी कॅनोपी फ्लायर. वरून जाणारी लाईट आणि मजेशीर राईड आहे. या सगळ्या थ्रिलिंग आणि नक्की कराव्या अशा राईड्स आहेत. या व्यतिरिक्त काही फॅमिली फन राईड्स पण आहेत. त्यातील पहिली पस इन बुट्स जायंट जर्नी. या राईडमध्ये सस्पेंडेड कोस्टर आहे. स्टोरी बेस्ड राईड आहे ही. दुसरी डेस्पिकेबल मी मिनियन मेहेम. मिनियन्स बेस्ड ही मोशन सिम्युलेटर राईड खूप फनी आणि मिनियन्स लव्हर्ससाठी एकदम परफेक्ट आहे.
तिसरी सीसेम स्ट्रीट स्पगेटी स्पेस चेस. लहान मुलांसाठी मस्त स्टोरी लाईन बेस्ड राईड आहे. मोठी माणसं पण लहानहून इथे एन्जॉय करताना दिसतात. चौथी श्रेक 4D ॲडव्हेंचर. हा एक 4D मूव्ही प्लस इफेक्ट एक्सपिरियन्स आहे. पाचवी डॉंकी लाईव्ह. हा एक डॉंकीचा लाईव्ह इंटरॅक्शन शो आहे. सहावी ट्रेजर हंटर्स. ही एक शांत जीप राईड आहे. लहान मुलांसाठी परफेक्ट आहे. सातवी लाईट्स कॅमेरा ॲक्शन. हा एक इफेक्ट बेस्ड शो आहे. इथे तुम्हाला सुनामी, सायक्लॉन, वारं, आगीसारखी सिच्युएशन कशी शूट करतात हे दाखवतात. आणि या व्यतिरिक्त इथे एक वॉटर वर्ल्ड शो आहे. यात लाईव्ह स्टंट, पाणी, फायर हे बघायला मिळतं. अजिबात मिस करू नका. आता तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्या राईड एका दिवसात शक्य तरी आहे का? तर येस, आता मी तुम्हाला सांगतो स्मार्ट प्लॅनिंग. सकाळी 10 ते 12 मध्ये गर्दी कमी असते तेव्हा भारी आणि मोठ्या राईड्स कव्हर करा. यात बॅटल स्टार गॅलेक्टिका, ह्युमन अँड सायक्लॉन, रेव्हेंज ऑफ द ममी, ट्रान्सफॉर्मर्स 3D आणि मिनियन्स म्हणजेच डेस्पिकेबल मी या दुपारी जेवणाआधी कव्हर करा. नंतर दुपारी 12 ते 12:45 मध्ये डिस्कवरी फूड कोर्टला किंवा केटीज ग्रिलला किंवा आसपासच्या कुठल्या रेस्टॉरंटला तुम्ही खाऊन घ्या. नंतर तुम्ही 12:45 ते 4:30 मध्ये ज्युरासिक पार्क रॅपिड ॲडव्हेंचर, पस इन बूट्स जायंट जर्नी, सीसेम स्ट्रीट स्पगेटी स्पेस चेस, श्रेक 4D ॲडव्हेंचर, डॉंकी लाईव्ह किंवा ट्रेजर हंट आणि लाईट्स कॅमेरा ॲक्शन असं करा. नंतर 4 ते 6च्या दरम्यान वॉटर वर्ल्ड शो आणि संध्याकाळी सगळं झाल्यावर मस्त शॉपिंग किंवा सनसेट एन्जॉय करत छान चिल करा. आता मी तुम्हाला काही प्रो टिप्स सांगणार आहे. त्यातील पहिली, तुम्ही सकाळी 9:20 ते 9:30च्या दरम्यान इथे पोहोचा. लवकर पोहोचलात तर तुम्हाला गर्दीच्या आधी या सगळ्या राईड्स लवकर करता येतील आणि लाईनमध्ये जास्त वेळ उभं नाही राहावं लागणार. दुसरी, युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूरचं हे USS नावाचं एक ॲप आहे. त्याच्यावर इथल्या शोजचे आणि राईड्सचे टायमिंग अपडेटेड असतात. ते चेक करून पण तुम्ही हे मस्त प्लॅन करू शकता. वॉटर वर्ल्ड शोसाठी तर हे नक्की बघायला पाहिजे. तिसरी, ज्युरासिक पार्क रॅपिड ॲडव्हेंचर ही पाण्याची राईड असल्याने इथे तुम्ही 100% भिजणार आहात. त्यामुळे एक्स्ट्रा कपडे जवळ ठेवा. चौथी, शक्यतो इथे जायसाठी वीकडेज प्रेफर करा. म्हणजे तुम्हाला इथलं तिकीट कमी लागतं आणि गर्दीही. पाचवी, इथे तुम्हाला चालावं खूप लागतं. त्यामुळे कम्फर्टेबल शूज घालून जा. सहावी, वीकेंड किंवा हॉलिडेला तुम्ही गेलाच तर तुम्ही एक्सप्रेस पास घ्या. कारण त्याशिवाय तुमच्या सगळ्या राईड्स कव्हर होणं काही शक्य नाही. कारण गर्दी खूप असते ना, तुमचं लाईनमध्येच वेळ जायला नको. सातवी, काही राईडसाठी सिंगल रायडर लाईन अशी नावाची पण एक लाईन असते. जर तुम्ही एकटेच राईड करणार असाल तर तुम्ही या लाईनचा वापर करू शकता. कुठल्याही ग्रुपसोबत तुम्हाला ॲडजस्ट करतात म्हणजे तुमचा लवकर नंबर लागेल. तर मग कसा वाटला युनिव्हर्सल स्टुडिओ? हॅपनिंग आहे की नाही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि युनिव्हर्सल स्टुडिओ व्यतिरिक्त सेंटोसा आयलंडला सी ॲक्वेरियम, पलवान बीच, हॅरी पॉटर म्युझियम, स्काय राईड असे भारी अट्रॅक्शन्स आहेत. तुम्ही हेही कव्हर करू शकता. यासाठी तुम्ही हाफ डे युनिव्हर्सल स्टुडिओ आणि हाफ डे बाकी किंवा एक एक्स्ट्रा दिवस ॲड करून हे अट्रॅक्शन्स कव्हर करू शकता. या व्यतिरिक्त इथलं सिंगापूर झू आणि नाईट सफारी हे पण खूप फेमस आहे. आता हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलं तर हा फार मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे मी सिंगापूर पार्ट 3 हा घेऊन येणार आहेच. यात मी या सगळ्यांसोबत सिंगापूरचं बजेट कव्हर करणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. और अभी तक नहीं किया होगा तो सब्सक्राइब करो यार. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.